तो दिवस होता 28 एप्रिल 1819चा। ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाची शिकार करत एका डोंगराच्या टोकावर आला। समोर घोड्याच्या नालेसारख्या दिसणाऱ्या घळईत घनदाट झाडीत हा वाघ पळाला होता। या घनदाट झाडीच्या जंगलात डोंगराच्या कड्यावरून पाहताना त्याच्या नजरेस दूरच्या डोंगरात काहीतरी गुहेसारखं दिसलं। त्याने व त्याच्या साथीदारांनी या वाघाचा मागोवा घेत या जागेला भेट दिली आणि पाहतो तर काय, ते सगळं कलावैभव पाहून तो हादरून गेला, आश्चर्यचकित झाला। या लेणीचं कोरीव काम, शिल्पवैभव, भित्तिचित्रे पाहून तो चकित झाला। अशा प्रकारे 1000 वर्षापासून जगाच्या नजरेआड गेलेला अद्भुत असा जागतिक वारसा पुन्हा एकदा जगासमोर आला। होय मंडळी, ही गोष्ट आहे जागतिक वारसा बनलेल्या अजिंठ्याच्या लेणी वैभवाची। जगभरातून हजारो प्रवासी भेट देणाऱ्या या आजच्या वैभवाची, वारशाची सफर आज आपण करणार आहोत। सगळी भौगोलिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती तर मी देणारच आहे, पण त्याचबरोबर कधीही न ऐकलेल्या रंजक अशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे। आणि हो, जर का तुम्हाला इथे भेट द्यायची असेल तर इथे लागणारी सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओतून मिळणारच आहे। मंडळी, व्हिडिओ थोडासा मोठा असणार आहे, पण वर्थ असणार एवढं नक्की, त्यामुळे शेवटपर्यंत पहा। आणि फिरण्याच्या ठिकाणांची माहिती देणारा सोमनाथ नागवडे हा यूट्यूब चॅनल जर अजून तुम्ही सबस्क्राईब केलेला नसेल तर पहिला सबस्क्राईब करून टाका। मंडळी, ज्या लोकांना कुठल्याही आर्थिक, शारीरिक किंवा इतर कारणांमुळे इथे भेट देता येत नाही त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हाताच्या बोटाला धरून त्यांना या लेण्यांची सफर करवणार आहे। तेव्हा चला सुरू करू। अजिंठा निर्मळ वाघूरच्या प्रवाहात काठाकाठातला, झाडांच्या देठातला, रंगभोर शिडकावा गोंदवून बसलेला अजिंठ्याच्या पायथ्याला वास्तव्य करणाऱ्या प्रतिभावान कवी ना.धो. महानोर यांनी कथेसारखी उलगडलेली ही एक अजिंठा नावाची दीर्घ कविता। आणि याच कवितेवरती प्रतिभावान दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी बनवलेला मराठी चित्रपट अजिंठा आणि त्यात सोनाली कुलकर्णींनी वठवलेली पारूची भूमिका, सर्वच अंगांनी हा सिनेमा पाहण्यासारखा आहे। मंडळी, अजिंठा लेणी महाराष्ट्र राज्याच्या छत्रपती संभाजीनगरमधल्या सिल्लोड तालुक्यातल्या अजिंठा गावाजवळ वसलेली आहे। पूर्वाश्रमीचा औरंगाबाद आणि आजचं छत्रपती संभाजीनगर ते अजिंठा हे अंतर सुमारे 100 किलोमीटर इतकं आहे। रेल्वेने आल्यास जळगावहून हेच अंतर 60 किलोमीटर इतकं आहे। इथे बस, ट्रेन, फ्लाईटने येता येतं। सगळ्या गुगल मॅपच्या लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, त्या नक्की वापरा। सर्वप्रथम आम्ही आलो ते अजिंठा व्ह्यू पॉईंटला। सिल्लोडच्या कसदार पठारावरून MTDCने विकसित केलेल्या अप्पर व्ह्यू पॉईंटवरून आम्ही अजिंठ्याचं समोरचं एक विहंगम असं दृश्य पाहिलं। नालाकार वळण घेतलेली वाघूर नदीच्या अर्धचंद्रकोरीच्या टेकडीच्या उभ्या पृष्ठभागात या अजिंठ्याच्या लेण्या खोदल्या गेल्या। हिरवीगार घनदाट झाडी व डोंगर आणि त्यात दिसणारा हा वास्तुशास्त्राचा अद्भुत असा नमुना आम्ही पाहिला। आपण आलो त्या MTDCच्या व्ह्यू पॉईंटला। इथे आता आम्ही कार पार्क केली। या अप्पर व्ह्यू पॉईंटवरून चालत टेकडीच्या टोकाला आलं की समोर दिसणाऱ्या दृश्याने आपले डोळेच दिपून जातात। नमस्कार मंडळी, सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं एकदा पुनश्च स्वागत। मंडळी, अजिंठा नावातच सगळं काही आहे। जागतिक वारसा स्थळामध्ये अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं एक परमोच्च नाव म्हणजे अजिंठा। या अजिंठ्याच्या जवळ आल्यानंतर इथे MTDCने व्ह्यू पॉईंट एक विकसित केलेला आहे आणि या विकसित केलेल्या व्ह्यू पॉईंटपासून खाली सुंदर असं नाल्याच्या आकाराचं एक दृश्य आपल्याला अजिंठ्याचं दिसतं। अजिंठ्याला जाण्यासाठी या व्ह्यू पॉईंटपासून आपण वॉक करत खाली चालत जाऊ शकतो, पण आपल्याला इथून खाली जायचं असेल तर साधारण 20 ते 25 मिनटं आपल्याला लागू शकतात। आता आपल्याला लेणी पाहायची आहेत, त्यासाठी आपल्याला परत लेणीजवळ जायचं आहे। चला तर पाहूया इथून जाऊन आपण अजिंठ्याची ही सुंदर अशी लेणी। मंडळी, त्याचं झालं असं, अजिंठ्याचं हे चित्रकाम, शिल्पकाम इसवी पूर्व 2ऱ्या शतकापासून ते इसवी 5व्या शतकापर्यंत करण्यात आलं। पण मंडळी, बौद्ध धर्माचा महापूर या देशातून ओसरल्यानंतर ही लेणी पूर्णपणे दुर्लक्षित झाली।
मग आजूबाजूला जंगल दाटलं गेलं. त्यातील लेण्या पूर्णपणे हरवून गेल्या. डोंगर माथ्यावरून पावसाळ्यात घसरून येणाऱ्या गाळाचा खच लेण्यांच्या तोंडाशी साठला आणि मग पुढच्या 1500 वर्षात या लेण्या पूर्णपणे बुजून गेल्या. परिसर निर्मनुष्य झाला. जंगली जनावरं वाढली. आता फक्त दूरवरचं एक अजिंठा नावाचं चिमुकलं खेडेगावच तिथे काय ते उरलं. अशातच शिकार करताना ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथला पुन्हा हे सगळं लेणी वैभव सापडलं. हो, पण हा जॉन स्मिथ इथे आला कसा? तर त्याचं झालं असं, 23 सप्टेंबर 1803 रोजी इंग्रज आणि मराठे यांच्यामध्ये आसईची लढाई झाली. त्याच दरम्यान इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी अजिंठा गावाजवळ आश्रय घेतला. तेव्हापासूनच या परिसरात इंग्रजांचा वावर वाढला. याच परिसरात वाघांची संख्या देखील त्या काळी जास्त होती. मग तेव्हाचा मद्रास प्रांताचा नेटिव्ह अधिकारी जॉन स्मिथ 28 एप्रिल 1819ला शिकारीसाठी आला आणि शिकार करताना त्याला अजिंठ्याची लेणी नंबर 10 दिसली आणि तेव्हा त्याला या लेण्यांचा शोध लागला. आजही लेणी क्रमांक 10मध्ये त्याची सही आपल्याला दिसते. हे सौंदर्य पाहून त्याची प्रतिभा जागी झाली आणि त्याने लगबगीने परतून एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या पुरातत्व खात्याचं काम करणाऱ्या संस्थेला या लेण्यांबद्दल माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी या धार्मिक स्थळाचं रक्षण आणि संशोधन करण्याची शिफारसही केली. आणि अशा प्रकारे अनेक संस्थांनी, अनेक लोकांनी, शासनाने काम करून आत्ता ही लेणी सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली. याच अजिंठा लेणीला सन 1983मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं. हीच आपली अजिंठा लेणी. इथला व्ह्यू पॉईंट पाहून आम्ही कारने अजिंठ्याच्या एंट्री पॉईंटला पोहोचलो. लेणीपासून 4 किलोमीटर आधीच घाट संपताच ॲम्युनिटी सेंटर अर्थात सुविधा केंद्र आहे. हे एक भव्य असं संकुल आहे. मग इथेच पार्किंगची जागा आणि अनेक स्टॉल असणारं शॉपिंग मार्केट आहे. इथे MTDCचं नाश्ता, जेवण आणि राहण्याची सोय असणारं एक हॉटेल आहे. ऐतिहासिक गड किल्ले, पुरातन सांस्कृतिक मंदिरं, निसर्गरम्य समुद्रकिनारे लाभलेल्या महाराष्ट्राला पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर आणण्यामध्ये महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं मोलाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांमध्ये विविध पर्यटनस्थळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं आपली पर्यटक निवास, उपाहारगृह पर्यटकांच्या सेवेत आणलेली आहेत. याच संकुलाला लागून आणि पार्किंग जवळच MTDCचं अजिंठा नावाचं रिसॉर्ट आहे. इथे सगळी सोय आहे आणि इथे पर्यटक छान राहू शकतात. इथपासून पुढे लेणीच्या पायथ्यापर्यंत कुठलीही खासगी वाहन नेण्यास परवानगी नाहीये. इथून शासनाच्या बसेसची छान शटल सर्व्हिस सुरू आहे. त्याने सर्वांना आतमध्ये जावं लागतं. प्रदूषणाचा लेणीच्या शिल्पांवर आणि चित्रांवर परिणाम होऊ नये म्हणून ही खबरदारी घेतल्याचं कळतं. इकडे आल्यानंतर तुम्हाला जाताना इकडे असं बसणे पुन्हा एकदा परत माघारी जाण्यासाठीचा मार्ग आहे. इथून आम्ही लेणीकडे निघालो. बसने आम्हाला पायथ्याला सोडलं. आज जाऊ लागलो. सुरुवातीलाच आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाचं ऑफिस, MTDCचं फुट हिल रेस्टॉरंट जिथे आम्ही जेवण केलं, अशा इमारती आहेत. आता लेण्यांकडे निघालो. सुरुवातीला काही पायऱ्या पार करून तिकीट खिडकीजवळ आलो. याच त्या अजिंठ्याच्या लेण्या ज्यांनी भारतीयांच्या मनावर राज्य केलं. पण असं काय आहे त्यात? कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या त्यासाठी कारणीभूत आहेत? तर चला आपण त्याच्या अंतरंगात जाऊन आज पाहूया. इथे एकूण 29 लेण्या आहेत. 30वी लेणी अर्धवट आहे. त्यामध्ये 5 चैत्यगृह तर 24 विहार आहेत. तिकीट काढलं. गाईड नासिर भाईंना घेतलं गेलं आणि आमची सफर सुरू झाली. इथे तिकिटांचे दर लावलेले आहेत. या बोर्डवर गाईडचे चार्जेस लिहिलेले आहेत. हो, आणि इथे येऊन 1 तासात ओझरतं पाहूनही फार काही कळणार नाहीये. त्यामुळे गाईड घेणं कधीही सोयीस्कर. या लेण्या सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुल्या असतात. सोमवार आणि इतर नॅशनल हॉलिडेजला या सगळ्या बंद असतात. लेण्यामध्ये खाद्यपदार्थ, पेय नेता येत नाही आणि स्मोकिंगला तर बंदीच आहे. पण पाण्याची बाटली तुम्ही
सतत जवळ ठेवायला हवी. सर्वात पहिली सुरुवात होते ती लेणी क्रमांक 1ने. आमचे गाईड नासिर भाई आता इंग्रजीमध्ये आम्हाला ही माहिती देऊ लागले. First cave was made in 200 BC, which is 2,200 years old. This cave is 1,500 years old. Next, number 2, 6th century, which is about 1,400 years old. But they took about 800 years. The work continued for about 800 years. But Ajanta caves were made during the time of Satvana king, Shalivan king. They were actually Andhra kings. There are two capitals. Amravati was in Andhra Pradesh. Second capital was Patan near Aurangabad. So they became the patron of Buddhism here in Maharashtra. नासिर भाईंनी सुरुवातीला लेण्यांची प्राथमिक माहिती दिली. So maximum caves are Vihara residential cave, but paintings are only in few caves here. सगळ्या लेण्यांमध्ये सांगायचं झालं तर खास करून 1, 2, 16 आणि 17 क्रमांकाच्या लेण्या या चित्रांसाठी आणि त्यांच्या सौंदर्यांसाठी वेळ देऊन पाहायला पाहिजेत अशा आहेत, कारण इथली सगळी चित्र अजूनही चांगली तग धरून आहेत. And earliest painting, the initial stage of painting, I wish were number 9 and 10. They made very simple painting, flat pictures, single dimensional pictures. But later on they made even 3D pictures. आश्चर्याचं काय माहिती आहे तर अजिंठ्याच्या चित्रकारांनी युरोपियन पेंटर्सपेक्षा अगोदर 3D पेंटिंग केलेलं दिसतं बरं का. युरोपियन्स लोकांना 3D पिक्चर किंवा चित्र बनवायला 15वे शतक उलटलं जेव्हा त्यांनी मोनालिसाचं चित्र बनवलं. पण आपल्याकडे 3D चित्र अजिंठ्यात 5व्या शतकातच काढले गेले, निदान 1000 वर्ष आधी. आहे की नाही मेरा भारत महान. मग आतमध्ये नक्की चित्र तरी कुठली आहेत? Inside you'll find two types of painting. Wall painting is a religious painting. Jataka tells the stories of Buddha's previous life. Some portraits are on the walls. And ceiling painting is decorative. See the exterior painting already damaged by water. You see the painting traces. There are cracks like this. A small crack here. In the middle you see a huge crack there. So this was all painted. थोडक्यात जुने पेंटिंगचे अवशेष बघून हे कळतं की ही लेणं आतून बाहेरून छान रंगवलेलं असावं त्या काळी. स्तंभ, छत, भिंती सर्व काही. पण पाण्याची गळती, हवामानाचा परिणाम आणि बौद्ध संप्रदायाची अधोगती हे सगळं सुरू झाल्यानंतर या लेण्या पूर्णपणे दुर्लक्षित झाल्या आणि मग यांच्या चित्रांकडे कोणीही लक्ष द्यायला उरलं नाही आणि मग या चित्रांचा ऱ्हास झाला. Nobody came here. Forest was dense, wild animals were here, and all caves were covered from outside with forest and vegetation for about 1,000 years. They were unknown caves. आता आम्ही आतमध्ये जाऊन लेणी नंबर 1 पाहायला लागलो. लेणी नंबर 1 मध्ये 20 खांबांचं एक दालन, ज्यामध्ये पूजास्थानी बुद्धाची एक विशाल अशी मूर्ती आणि बाजूला भिंतीवरती खूप सारी चित्र असं आम्हाला दृश्य दिसलं. मग नक्की आतमध्ये ही चित्र कसली आहेत? So this painting is narrative. Jataka tells are in Boga, children's book, you know. अजिंठ्याच्या चित्रकारांनी या चित्रांमधून जातक कथा सांगितलेल्या आहेत. बौद्ध धर्मियांच्या या पवित्र अशा जातक कथा इथे भिंतीवर रेखाटल्या आहेत. धर्मग्रंथातल्या या जातक कथांमध्ये वेगवेगळ्या योनीमध्ये जन्म घेऊन अखेरीस बुद्धपदाला बुद्ध कसे पोचले याची सगळी चित्र आहेत. मग बुद्ध कधी पक्षाचा जन्म घेतात, कधी माकड, कधी हरिण, कधी हत्ती, तर कधी राजपुत्र. या सगळ्या जन्मात राहून आलेले प्रसंग इथे कलाकारांनी जीव ओतून अक्षरशः जिवंत केलेले आहेत. ते नीट पाहिले पाहिजेत. एक सांगू का, या चित्रांना बघून हे गाईड लोक गोष्टी खूप छान सांगतात. बघा, आमचे गाईड नासिर भाईंनी सांगितलेली या चित्रांमधली एक जातक कथा मी तुम्हाला इथे ऐकवतो. ती कथा म्हणजे महाजनकाची जातक कथा. And in the first previous incarnation, so there was a king Mahajanak. His wife was Shivali. But he was not happy, he was not satisfied with the material life. He wanted to become a monk, a sannyasi. Shivali wanted to dissuade his attention. So she invited dancers. Under the pavilion, you can see a group of dancers in their costumes, like modern Punjabi suit here. For the decoration of the head, use of ribbons and flowers. 2 girls are playing drums, 2 girls are playing flutes here. A girl is playing cymbals. In the hair of the girl, a hairpin, a clip also it is. So people were very fashionable. They are shown in the 5th century like. But king was not interested in the worldly pleasures in the dance or music. To the forest. The next scene is the forest scene above, where you can see a group live there. See, now the king is going out from the palace. He's riding an elephant. See, head of elephant is visible. An umbrella over the head of the king.
But he looks sad, dejected. See the expression, facial expression. Bodyguards accompanying the king. So Mahajana king goes to the forest. So king determines to become a monk in the story here. But when he comes back to the palace, again, same thing. The queen tries her level best. She's requesting the king will continue the story. या नासिरभाईंच्या तोंडून या जातक कथा ऐकताना आम्ही एकदम गुंग झालो होतो. So then he thinks that he's taken the right decision to become a monk. He goes to the palace, purifies himself with holy water, his abhishek, then he becomes a monk. So this is half a story. Remaining part we'll see here. But first part is from left to right, second part is from right to left. There's no sequence in making the Jataka tales. That was so very difficult to identify these things. Scholars like Dr. Yazdani, he wrote 4 volumes on Ajanta. He identified James Burgess and Ferguson. They identified the Jataka tales. So before becoming a monk, Mahajana king is taking holy bath in the palace. But servants helping the king when he's taking holy bath. See the weight here of the king and 3D effect, perspective, the columns of the palace you can see that. And servants carrying water, they are wearing modern dresses like Bermuda shorts of today. Okay. Striped Bermuda. This was the fashion in the 5th century in India. Oh. Outside the palace, the monks are begging here. And later on, the king becomes a monk. या लेणीचं न चुकवावं असं महत्त्वाचं काम म्हणजे इथली 2 जगप्रसिद्ध चित्र अर्थात बोधिसत्व पद्मपाणी व वज्रपाणी. पद्मपाणीच्या 3D चित्रामध्ये हातात कमळ, चेहऱ्यावर प्रसन्नता, करुणता, कमानदार भुवया, मस्तकी रत्नजडित मुकुट, दंडामध्ये बाजूबंद, कानात आभूषणं, गळ्यात मोत्यांची माळ, करंगळीत अंगठी दिसते. या चेहऱ्यावर एक गूढ असं हास्य आहे आणि एक प्रकारचं तेज आणि टवटवीतपणा पण आहे. विशेष म्हणजे डाव्या, उजव्या किंवा समोरून कुठूनही पहा हे चित्र आपल्याकडेच पाहून स्मित करीत आहे असा भास होतो. लेणी क्रमांक 1 मधलं बोधिसत्व पद्मपाणी हे व्यक्तिचित्र अजिंठ्याची श्रेष्ठ कलाकृती मानली जाते. खूप पुस्तकांच्या कव्हरवर तुम्हाला हे चित्र दिसलं असेल. दुसऱ्या बाजूला बोधिसत्व वज्रपाणीचं रत्नजडित अलंकार लिहिलेलं एक रुबाबदार चित्र आहे. See, there are many Jatakas, 553. You've seen only one Jataka. Second is here. अशा तऱ्हेने लेणीतल्या जातक कथा नासिरभाई आम्हाला ऐकवत राहिले. Now we'll see decorative designs, many fruits, flowers, birds, animals here. अहो या लेणीच्या खांबाच्या वरच्या भागामध्ये दगडामध्ये घडवलेलं एक अनोखं शिल्प आम्ही पाहिलं. ते म्हणजे 4 हरणं आणि डोकं एकच सर्वात मिळून होतं आणि महत्त्वाचं म्हणजे तेच डोकं प्रत्येक हरणाचं आहे असं वाटायचं. हे विशेष. आत्ताशी आम्ही लेणी नंबर 1 पाहिली होती आणि इतकं काही कळलं होतं. अशाच तऱ्हेने आम्ही पुढच्या लेण्या पाहत राहिलो. आता 2 नंबरमध्ये गेलो. लेणी नंबर 2 हे महायान विहार आहे. इथे विदुर पंडिताची जातक कथा, हंसाची जातक कथा, कुबेर आणि हरित यांचं गुरुकुल अशा कथा या ठिकाणी रंगवलेल्या आहेत. हे लेणं चित्रांसाठी अवश्य पाहावं असंच आहे. मंडळी, अजिंठ्याच्या या सगळ्या लेण्या फक्त छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने खोदल्या गेल्या. तसे छिन्नीचे घाव असलेले निशाण, पुरावे तुम्हाला आजही तिकडे सर्वत्र दिसतात. मग छिन्नी आणि हातोड्याच्या साह्याने नको असलेला खडक बाजूला केला आहे. त्यामध्ये प्रत्येक लेणी खोदताना आधी छतापासून पायाकडे तर पुढून मागे अशा रीतीने लेण्या खोदल्या गेल्या. ज्या काही अर्धवट राहिलेल्या लेण्या पाहिल्या तर आपल्याला हे सगळं तिथे स्पष्टपणे पाहता येतं. आणि 30 पैकी जवळपास 15 लेण्या तर अर्धवटच आहेत. They left Ajanta, they went to Ellora. In Ellora also they made few Buddhist caves, then went to Karnataka. They made Badami caves there. Because after Buddhism had declined, so they made the caves of Hindu religion, Jain religion. They shifted to other countries like Sri Lanka. Damala caves are made there. In China, they made Tunghorn caves. 1000 Buddhas caves are in China. So our artists shifted to other countries. And Buddhism became very popular in Southeast Asia. Original Buddhism is Hinayana Buddhism. And there are only 5 caves here. But Hinayana Buddhism survives in Sri Lanka, Thailand, Cambodia, and men. In Hinayana Buddhism, there is no image. But they worship Buddha in the symbolic form. For example, stupa, Bodhi tree, footprints, relics. These things were worshipped in the Hinayana sect of Buddhism. After 200 AD, they made the statues of Buddha because there was dispute. In Kanishka's time, Kanishka tried to resolve the differences of Buddhism. Some people thought that he was a human being, other people thought that he was a god.
And that's why Buddhism is split into two sects. But Mahayana sect, the second sect, became more popular because of idol worship. Because they took the ideas of Hindu religion. Hindu gods were also accepted in Buddhism. So Mahayana is a strong hold. But Hinayana doesn't survive in India nowadays. Symbolic worship is there, stupa, Bodhi tree, footprints, and relics of it. अफाट चित्र आहेत, अफाट पेंटिंग्स आहेत आणि त्याच्या अर्थ आहेत, गूढ आहे सगळं. सो गाईड हवा, हे काम नाशिर भाई करतात आहेत. सुंदर मजा येते. चला. मग या चित्रकलेचा नेमका प्रकार कुठला आणि त्यासाठी रंग कुठे मिळाले असतील असा जेव्हा आम्हाला प्रश्न पडला तेव्हा नासिर भाईंनी सांगितलं. So the technique for the painting is called tempera technique. There are two techniques, tempera and fresco. If you see European painting in Sistine Chapel, you will find fresco technique. They applied the colors on the wet surface, but here painters of Ajanta applied the colors on the dry mud plaster. You can see that damaged painting, and here is a clear layer of mud plaster. But inside also there were cracks like this. This painting is damaged by the seepage of water. So in the background, they use thick layer of mud plaster. And contains cow dung. It's chemically analyzed. Cow dung, clay, sand, vegetable fiber, strong glue from the local bell tree used in that. That's why these colors survived for so many centuries. Okay. These are all mineral colors, not vegetable colors. 4 colors were in the rocks. Green is from copper, white is limestone, red is oxide, yellow is oxide. Blue color was not available. They imported from Gulf countries. Persian. It's a famous Persian blue. I will show the Persian king also in the painting. The blue color was made from lapis lazuli stones, semi-precious stones. That color came in the 5th century. First time they used here in cave number 1. It is made in the 5th century. We'll see the oldest painting in 9 and 10. Blue color is not used. Only local pigments you will find in this case. 4, 5 colors, the local colors are used there. Sixth color is not there. तिसरी लेणी अपूर्ण आहे, तर चौथ्या लेणीमध्ये अर्धवट असली तरी ती सर्वात विशाल अशी लेणी, जी 28 खांबांवर आधारलेली. उत्कृष्ट असं कोरीव काम, सुबकता यांनी हे विहार अगदी संपन्न आहे. अशा तऱ्हेने नासिर भाई माहिती देत होते आणि आम्ही तल्लीन होऊन या लेण्यांच्या माहितीमध्ये बुडालो होतो. लेणी नंबर 9 म्हणजेच इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात खोदलेलं हे चैत्यगृह. The earliest painting are simple one on the ceiling. They're not perfect circle design. Statues Buddha added later on. This one? By Mahayana Buddhists, 580. 22 खांबांवर सभामंडप, मध्यभागी अखंड पाषाणात कोरलेलं अर्धवर्तुळाकार स्तूप आणि प्रदक्षिणा मार्ग अशी याची एकूण रचना आहे. आता पुढच्या 10व्या क्रमांकाचं लेणं म्हणजे एक भव्य असं चैत्यगृह. याच्या समोरच्या भागावर ब्राह्मी भाषेतला एक शिलालेख दिसतो. तोच शिलालेख या लेणीचा काळ सांगतो. हे 2ऱ्या शतकातलं लेणं अजिंठा लेणीचा शोध लावायला कारणीभूत ठरलेलं. इथेच आपल्याला जॉन स्मिथची सही दिसते. Yes. Always on the lotus flower in 1000 Buddhas. So in China, Sri Lanka, Japan, you can see 1000 Buddhas like this. प्राचीन भारतात लेण्या या मुख्यत्वे करून व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना आश्रय मिळावा असा असावा. हे निर्माण करायला अर्थातच राजाश्रय, लोकाश्रय आणि धर्माश्रय मिळत असे. अजिंठा सुद्धा याला अपवाद नाहीये. आता मधल्या अपूर्ण अशा लेण्या ओझरत्या पाहत आम्ही पोहोचलो ते लेणी क्रमांक 16ला. हे एक अजिंठ्यातलं प्रमुख आणि सुंदर विहारापैकी एक महत्त्वाचं विहार असून ते सुंदर चित्रांनी सजलेलं आहे. इथल्या शिलालेखानुसार वाकाटक वंशातल्या राजा हरिसेन देवाचा मंत्री वराह देवाने उत्कृष्ट कलेच्या प्रयोगासाठी या लेणीची निर्मिती केल्याचं कळतं. खूपच सुबक चित्र, सुंदर रंग व अप्रतिम अशी शैली, त्यामुळे ह्या भिंती एकदम सजीव वाटू लागतात. पुढे चालत राहिलो. 17वी लेणी आली. हे एक अत्यंत महत्त्वाचं असं विहार लेणं आहे, ज्यात भरपूर अशा जातक कथा रंगवलेल्या आहेत. And under the beams, yakshas holding up the weight like modern wrestlers of today. Sumo.
इथे एका भाऊक चित्रामध्ये राजपुत्र सिद्धार्थ बुद्धत्व प्राप्त झाल्यानंतर भिक्षेकरता आपल्याच राजप्रासादासमोर उभे दिसतात। यातला भाव, लावण्य योजना आणि अचूक संकेतांचा वापर यामुळे आपण हे चित्र पाहत राहतो। पूर्ण ज्ञानाने उच्च झालेला बुद्ध, महाकाय, उंच, तर पुत्र राहुल आणि पत्नी यशोधरा या गुडघ्यालाही लागत नाही एवढे छोट्या दाखवलेल्या आहेत। इथले गाजलेलं चित्र म्हणजे फ्लाइंग अप्सरा। ही अप्सरा आकाशमार्गाने बुद्धाची पूजा करायला निघालेली दिसते। तिचे अलंकार आणि कपडे वाराच्या झोताने उडताना चित्रकारांनी छान टिपलेले आहेत। महत्त्वाचं आणि इंटरेस्टिंग चित्र म्हणजे एका दूरच्या डोंगरात एक सुंदर अशी राजकुमारी आरशामध्ये सुंदर रीतीने रंगवलेली। स्वतःच्या रूपदर्शनात तिची भावसमाधी लागल्याचं दिसतंय। तिच्या गळ्यातल्या मोत्याची माळ तर एकदम खरी वाटावी अशी चित्रकारांनी उमटवली आहे। ज्यांना चित्रकला हा विषय आवडतो ना, त्यांच्यासाठी ही जागा म्हणजे जणू स्वर्गच आहे। कारण हे चित्र जगात दुसरीकडे तुम्हाला कुठेच पाहायला मिळत नाही। हे रंगवलेलं लेणं काय दिसत असेल त्यावेळी असा मनात विचार डोकावतो आणि आपण स्तब्ध होतो। आम्ही आता पोहोचलो लेणी नंबर 19 मध्ये। लेणी नंबर 19 मध्ये चैत्यगृह आहे। लेणीचा दर्शनी भाग कलात्मक आहे। इथे चबुतऱ्यावर स्तूप असून बुद्धाची मूर्ती कोरलेली आहे। इथलं कोरीवकाम सुबक आणि अगदी पाहण्यासारखं आहे। छतावर एकेकाळी रंगचित्र होती। इथले सगळे गाईड तुम्हाला टॉर्चच्या मदतीनं ही चित्र शिल्प समजावून सांगतात। त्यातल्या गोष्टींचं महत्त्व सांगतात। कारण आतमध्ये फार प्रकाश ठेवता येत नाही, जेणेकरून चित्र खराब होतात। म्हणून अंधुकशा प्रकाशामध्ये टॉर्चने दाखवणंच सोपं पडतं। इथली चित्र पाहू की ते दगडामध्ये कोरलेलं शिल्प वैभव पाहू अशी आपली अवस्था होऊन जाते। अहो, या लेणीतली अप्सरेच्या गळ्यातली 3D माळ म्हणजे 3D पेंट केलेली माळ आहे। तिच्यावर जेव्हा लाईट मारून दाखवली त्यावेळेला ते मणी लाईटमध्ये अशी पॉपअप झाले आणि अंगावर काटा आला। हे सगळं पाहून अक्षरशः आम्ही अवाक झालो। बौद्ध लेण्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पण खूप आहेत, पण सर्वात प्राचीन लेणी म्हणून अजिंठ्याकडे पाहिलं जातं। इथल्या चित्रांमध्ये प्रेम, हर्ष, लज्जा, हास्य, भय, क्रोध, विरक्ती आणि उत्साह अशा मानवी भावभावना खूप प्रभावीपणे चित्रित केलेल्या आहेत बरं का। लेण्यांचं भावविश्वच वेगळं आहे। इथे यावं यांच्या प्रेमात पडावं अशी परिस्थिती। या सगळ्या लेणी सातवाहन, वाकाटक, चालुक्य आणि राष्ट्रकूटांच्या राजवटीत बांधल्या गेल्या। अगदी 19व्या लेणीशी साम्य असणारी ही 26 नंबरची लेणी। ही लेणी पाहण्याच्या परिक्रमेची भैरवी असावी। लेणीची पुढची बाजू किंवा दर्शनी भाग हा शिल्पकामाने अत्यंत समृद्ध आहे। आतमध्ये जाताच डाव्या बाजूला बुद्धाची निद्रिस्त मूर्ती आहे। ही महापरिनिर्वाण मूर्ती म्हणजे करुण रसाचा परमोच्च बिंदू आहे। या शिल्पामध्ये मंचकावर बुद्ध झोपलेत। उजवा हात उशाखाली आहे तर डावा हात अंगावर आहे। मुद्रा किंचित स्मित आणि शांत दिसते। असं वाटतं की नुकताच डोळा लागलेला आहे। खालच्या पृथ्वीवरच्या शोकमग्न मूर्ती आणि बुद्धाला स्वर्गात नेण्यासाठी वरती स्वागत करणारे गंधर्व, अप्सरागण हे शिल्प अफाट आहे। एका अर्थाने ही अजिंठ्याची एक अजरामर कलाकृती आहे। मंडळी, भारत सरकारच्या पुरातत्व खात्याकडून ही शिल्प, ही चित्र वाचवण्यासाठी आटोकाट असे प्रयत्न सुरू आहेत। त्यामुळे फ्लॅश न वापरणं, अंधुक प्रकाशात ती ठेवणं आणि जबाबदारीने आपण पर्यटकांनी ती पाहणं हे सगळे उपाय त्यामध्ये ते करतात आणि त्यासाठी आपण साथ दिली पाहिजे। आम्ही भारावून गेलो होतो हे सगळं अनमोल असं वैभव पाहून। चित्रकला ह्या अवघ्या विश्वाच्या भाषेतून ही जागतिक अशी कलाकृती आपल्या समोर येते आणि आपल्या मनाचा ठाव घेऊन जाते। अजिंठ्याचं विलक्षण असं सुंदर काम आम्हाला इथले ज्येष्ठ गाईड नासिर भाई यांच्या नजरेतून पाहायला मिळालं। त्यांनी इथला प्रत्येक दगड, शिल्प, चित्र अगदी बोलकं करून टाकलं।
मंडळी, सकाळी आम्ही सुरुवात केली, आता दुपार झालेली, वेळ कसा जातो इथे कळत नाही. ही एक अशी जागा आहे की ज्याचा आपल्याला प्रचंड अभिमान असला पाहिजे. मंडळी, उगवणारा प्रत्येक दिवस या कलाकृतीचा विनाश जवळजवळ आणतोय. त्यामुळे पूर्वजांचा हा अनमोल ठेवा जन्माला येऊन आपण पाहिला नाही तर आपल्यासारखे दुर्दैवी आपणच. मंडळी, इथल्या पाषाणात घडवलेलं हे सांस्कृतिक साम्राज्य म्हणजे केवळ भारताचा सांस्कृतिक वारसाच नाही, तर तो एक शिल्पांकित केलेला वैभवशाली कालखंडच आहे. त्या काळातली माणसं तर केव्हाच काळाच्या पडद्याआड गेली, पण ती माणसं, त्यांचा समाज, त्यांची जीवनशैली, त्यांची जीवनाकडे पाहण्याची विशाल अशी दृष्टी इथल्या निर्जीव पत्थरातून अजरामर झाली. काय सांगू मंडळी, या सगळ्या लेण्या पाहताना आपली मती गुंग होऊन जाते, बुद्धी भान पार चक्रावून जातं. या हजारो वर्षांच्या प्रतिभेचं हे अनमोल संचित तुम्हाला एखाद्या रत्नजडित भांडारासारखं वाटू लागतं. आता परतीला फिरलो आणि मग कुठे जेवायचं, आज कुठे राहायचं अशी चर्चा सुरू झाली. हे लेण्या पाहून आम्ही परत पोहोचलो ते MTDCच्या फुटील रेस्टॉरंटमध्ये. इथेच जेवण केलं. इथे अजिंठ्याजवळ असणाऱ्या MTDCच्या रेस्टॉरंटमध्ये छान अशी व्हेज थाळी अवेलेबल आहे, ज्याच्यात पिठलं, भाकरी, शेवभाजी, वरण, भात, कोशिंबीर, पापड, लोणचं अशी सगळी व्हरायटी आपल्याला इथे व्हेज थाळीमध्ये मिळते. अजिंठा लेणीमध्ये आलेलो आहे. छान अशी मिरची, ठेचा, पिठलं आणि भाकरी असा गावरान तडका आहे. मला तर फार आवडतं आणि हा खरं तर फार सुंदर योग सोमनाथ तुमच्यामुळे तो आहे. भाज्याची प्लेट मागवली, पकोडा प्लेट, आजूबाजूला छान मिरच्यांनी सजवलंय आणि भजी पुढे येऊन मस्त सुगंध दरवळतोय त्याचा. इथलं जेवण भन्नाटच आहे. इथली व्हेज थाळी, पकोडा प्लेट यांची चव तर कायमची लक्षात राहिली. तिथून बसकडे येताना वाटेतच ASIचं पब्लिकेशन काउंटर आहे. इथे त्यांनी प्रकाशित केलेली पुस्तकं मिळतात आणि समोरच लेणीची माहिती ब्रेल लिपीमध्ये सांगणारे बोर्ड्स आहेत. शटल बसने परत एम्युनिटी सेंटरला पोहोचलो आणि तिथून पुढच्या म्हणजेच आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी आलो. इथून जवळच फरदापूर MTDC पर्यटक निवास आहे. इथे जेवण, नाश्ता आणि राहण्याची उत्तम सोय. यात AC, नॉन AC अशा रूम्स तर डॉर्मेटरी सारख्या सुविधा आहेत. हे सगळं कलावैभव, अचाट निर्मिती पाहून आपण चकित होतो. तेव्हा मनात विचार येतो की ही कलेची अद्भुत गंगा इथे अवतरली खरी, पण हे कोण होते खोदणारे इंजिनियर्स, पेंटर्स, कलाकार? नक्की किती बौद्ध भिक्षुक इथे राहत असतील? पूजापाठ कसा चालत असेल? कसं वातावरण असेल त्यावेळी? कुठल्या शाळेत, कुठल्या विद्यापीठात हे कलाकार घडले असतील? मग असं काय घडलं की हे भिक्षू हे साम्राज्य सोडून इथून निघून गेले? नक्की कधीपासून हे सगळं निर्मनुष्य झालं असेल? कितीतरी प्रश्न मनात दाटतात. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज तरी इतिहास असमर्थ आहे. तर मंडळी, ही होती अजिंठ्याची लेणी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत राहा, शिकत राहा. आयुष्य सुंदर आहे. ओज मजेत जगत राहा.